सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं लोटे चषक 2026 की अद्भुत कहानी। एक छोटा सा ब्रेक लेंगे और डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे एक सुपर हिट गाने के साथ, सीधा मैच की तरफ रुख करेंगे। थँक यू डीजे मास्टर। बाबांनो, तुमच्यावरती कॅमेरा राहणार, तुम्ही उभंच राहायचंय. ओके, तुम्ही आज आमच्यासाठी उमेदवार आहात. ओके, और राइट, मैच की तरफ रुख करते हैं. शुभम लोखंडे गेम चेंजर खिलाड़ी है. गेंदबाजी में गेंदबाज सारंग साहब तैयार है. बहुत ही शानदार गेंदबाजी करते अनुभवी खिलाड़ी है. टूर्नामेंट के आयोजन करता हमारी सबके दिल की धड़कन श्रीमान भगवान लोटे साहब मंच के ऊपर. सारे मेहमान संदीप जी लोटे साहब इस वक्त मंच के ऊपर हैं और शुभम लोखंडे बहुत ही जबरदस्त खिलाड़ी हैं. दूसरी तरफ शिंदे साहब, ये भी कमाल के खिलाड़ी है. घनश्याम अनुभवी खिलाड़ी ये भी है. बेस वर्सेस बेस की लड़ाई आप जरूर देखेंगे. अजीत निकम के ऊपर भी कैमरा रहेगा. तालियों की आवाज. बेस वर्सेस बेस की लड़ाई शुरू हो चुकी है. पहली गेंद टपका दे अंदर की तरफ आई है. रक्षात्मक तरीके से गेंद को खेला गया. रन बनाने का कोई मौका नहीं है. धारी के अंदर खिलाड़ी तैनात है. शॉट मिड विकेट पर ऑन साइड पर वैसे 3 खिलाड़ी, ऑफ साइड पर आप देख सकते हैं 4 खिलाड़ी है. विकेट कीपर बहुत करीब है विकेट से. शुभम लोखंडे इज ऑन स्ट्राइक. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे माथंग. चारों ओर सन्नाटा, कोई आवाज नहीं है. स्वीप किया कंट्रोल के साथ. बल्ला ऊपर से नीचे आ गया, मतलब गेंद हवा में नहीं जाएगी. केतन जी, बहुत बढ़िया काम आपने भी किया है. मैनेजमेंट गुरु है. इंटरेस्टिंग बात है, इस गेंद के बाद एक लड्डू फूटने वाला है. एक लड्डू और फूटने वाला है. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे मातंग. लोटे चषक 2026 बहुत ही शानदार आयोजन. कदम का इस्तेमाल किया, टैप किया और निकले क्षेत्र में गेंद. आता आहे का? कान इकडे, कानाचे सुप करा. शुभम लोखंडेचा गोलंदाज जर विकेट काढला तर त्या गोलंदाजासाठी क्लीन बोल्ड काढला, दांड्या गोल केल्या तर स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्गाते भगवान सुभाष लोटे यांच्याकडून गोलंदाजासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. भावनो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. हे बक्षीस 5,000 10,000 पण होणार आहे, पण त्यासाठी चांगली कामगिरी करायला लागेल. ती धमक, ती चमक तुम्हाला दाखवायला लागेल. शुभम लोखंडे साहेबांचा आवडता खेळाडू आहे. बरोबर त्याच्या विरुद्ध लावलेलं बक्षीस, कदाचित यामुळे ऊर्जा पण मिळेल. शुभम लोखंडे मागच्या मध्ये काय खेळला, त्याच्यावर 5,000चं बक्षीस लागलं, 3,000चं लागलं, पण तो तिथे कॉन्सन्ट्रेशन त्याचं अधिक वाढलेलं आहे. गोलंदाजाला पण संधी आहे. नाण्याच्या 2 बाजू आहेत. कसा विचार करता, दृष्टिकोन काय, तो महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती मातंग. दिवस स्वीप आरामात कॉन्सन्ट्रेशन खेळत असताना शुभम लोखंडे साहेबांचा आवडता खेळाडू आहे. या चेंडू नंतर याचा अर्थ किती चेंडू शिल्लक लागत हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. या चेंडू नंतर आणखीन एक लड्डू फुटणार आहे. टॅप केलाय. प्रत्येक धाबेसाठी शुभम लोखंडेच्या 500 रुपये, चौकारासाठी 2,000 रुपये. एका हाताने विक्रम त्याने ऑलरेडी केलेला आहे. एका हाताने चौकार ठोकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि आता ऐका अजितचा आणि मुलांचा आवाज. हा आवाज ऐका, हा आवाज ऐका. अजितचा आवाज मोठा की तुमचा मी बघणार आहे प्रत्येक चेंडू नंतर. धावपलकरती धाबा आहेत 4. शानदार, बहुत ही शानदार खेळ. सर्व मुलं या ठिकाणी जे आले प्रेक्षक आले त्यांचे मनापासून धन्यवाद. खूप चांगले रिॲक्ट आपण करताय. प्रतिक्रिया देखील तितक्यात महत्वाच्या आहेत. टैप किया और ये खतरा भी हो सकता है. आउट, नॉट आउट, आउट नॉट आउट. अंपायर ने कहा, अंपायर नाम, अंपायर की मुंडी हिलती हुई अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट. कोई नुकसान नहीं, कोई नुकसान नहीं है. अगदी क्लोज कॉल होता. अत्यंत महत्वाचा डाव आहे. अजित थांबले, त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे बॅट्समन नॉट आउट आहे. परंतु पहिल्या षटकाचा खेळ. धावपलक धाबा आहेत 5. शुभम लोखंडे. डीजे मास्टर
महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्यदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जना अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ज्यांच्या घोर दोडीपुढे सह्याद्रीचेकडे नतमस्तक झाले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण आता पाहिली आणि शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. आज आयाभाणी आपल्या कपाळाला ठसठशीत कुंकू लावतात त्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. म्हणूनच मित्रांनो आज आपलं अस्तित्व आहे. मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती 5. बघा, प्रत्येक धावे करता शुभमला 500 रुपये, चौकात टोटवला 2000 रुपये, एका त्यानं चौकात ठोकला 5000 रुपये, शुभमची विकेट घेतली साहेबांकडनं 5000 रुपये. बक्षिसांची खैरात करणारी स्पर्धा, सर्वांना खुश करणारी स्पर्धा. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय भगवान सुभाष लोटे साहेब. शुभम ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में परिवर्तन, सागर राउंड विकेट. स्वीप करना चाह रहे थे और अंपायर अजीत निकम, व्हाइट बॉल का इशारा. आणि साहेबांनी काही कमी ठेवलेलं नाहीये, सगळं काही टॉप क्लास आहे. लाईव्ह टेलिकास्ट 5 कॅमेरे, अंपायर सर्वोत्कृष्ट अंपायर अंडरआर्म क्रिकेट मधले, कॉमेंटेटर मांदियाळी आहे, स्कोरर काही कमी नाही, स्क्रीन लावलेलं आहे. कलाई का अच्छा इस्तेमाल, गेंद को खेल दिया फाइन लेग पर, गेंद को ग्लांस किया गया था. सिंगर के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 7 रन. 1 रन के लिए 500 का इनाम, 1 चौके के लिए 2000 का इनाम और एक हाथ से चौका जड़ेंगे 5000 का इनाम है. टूर्नामेंट का आयोजन करता भगवान जी लोटे साहब इनकी तरफ से. और विकेट अगर शुभम का विकेट गेंदबाज को मिलेगा, क्लीन बोल्ड करेंगे, 5000 का इनाम. लेग स्टंप के बाहर, स्टंप को टारगेट कर रहे हैं, स्टंप को टारगेट कर रहे हैं. आप 5000 के बारे में सोच रहे हैं या विकेट के बारे में सोच रहे हैं, वो भी देखना बहुत जरूरी है. दिमाग की बत्ती को जलाइए. छाता और दिमाग तभी काम करते हैं जब उसको आप खुला रखते हैं. स्कोर फिलहाल 8 रन. पहली पारी आप देख रहे हैं, शेंबूर और मालाड के बीच 2 तगड़ी टीमें हैं. सागर गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज शुभम लोखंडे. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 3 खिलाड़ी तैनात. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले का अंडोनी किनारा लगा. ये अच्छी गेंद है, बिल्कुल शुभम का प्लान, और वो प्लान को समझते हुए गेंदबाज सागर टप्पा खाती गेंद थोड़ी बाहर की तरफ निकल जाती, लेकिन ज्यादा हरकत नहीं कर रही है. बल्ले का अंदरूनी किनारा लगा और विकेट की पेरत की तरफ चली गई. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. शुभम लोखंडे और सामने सागर, मजा आएगा. एक सबसे बेहतरीन लड़ाई है, बेस वर्सेस बेस की लड़ाई. 2 शेरदिल खिलाड़ी. टैप किया पॉइंट क्षेत्र में, इस बार अच्छा स्ट्रोक. इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 9 रन. ये मैच ऐसा है जिसमें 45-50 रन नहीं बनने वाले. 30 के अंदर, 26 के आगे, बिल्कुल बीच में का स्कोर होगा. प्लान भी वही, इंटेंट वही है, ज्यादा एक बार बड़ा टोटल नहीं सोच रहे. जिथे प्रेक्षक या ठिकाणी प्रतिसाद देतात त्यांच्या दिशेने गेल्या तुमच्या स्वागतासाठी जबरदस्त. बघा, तुम्ही चांगलं काम करणार, चेंडू तुमचा पाठलाग करणार आहे. मीनिंग समझिए, ये इशारा समझिए, समझने वाले को इशारा काफी होता है. कलाई का इस्तेमाल किया, गेंद को उसको एक चौके के लिए बिल्कुल विकेट अकेलेंगे तो भी 5000 का इनाम है. भगवान सुभाष लोटे साहब इनकी तरफ से इनाम है. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल क्या बात है, यहां से बोलते हैं गाना सुनाइए.
पर दर्शक अब चर्चा बीच मैदान पर लोटे चषक 2026 आयोजन करता हमारी सबके दिल की धड़कन भगवान सुभाष लोटे साहब जो इस वक्त मंच के ऊपर है। संदीप जी लोटे साहब इस वक्त मंच के ऊपर हैं। चर्चा हो रही है, बीच मैदान पर चर्चा हुई। शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए और चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा। संदेश को गेंदबाजी करने का मौका, शैलेश को गेंदबाजी करने का मौका मिला। ओल्ड इज गोल्ड, अनुभवी खिलाड़ी, पुराना चावल। लीजेंड खिलाड़ी है, बहुत साल से अंडर आर्म क्रिकेट खेल रहे हैं। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर हैज स्कोर्ड 12 रन। इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। दर्शक काफी संख्या में मौजूद है। स्ट्राइकर इन पर मिस्टर घनश्याम पहले से मन बना के आगे आए थे। गेंद को स्कोर की तरफ स्वीप किया गया। एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी। अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है। लोटे चषक 2026 सबके लिए मौका, खिलाड़ियों के मौका है, दर्शकों के लिए बहुत बड़ा अवसर है। सुनहरा पल है, जो स्कोरर है, कैमरामैन है, कमेंटेटर है, अंपायर, सबके लिए खुशी। यहां से आप क्या लेके जा सकते हैं? खुशी लेके जा सकते हैं। वो खुशी बांटने का काम मिस्टर भगवान सुभाष लोटे साहब इनकी तरफ से। डीजे मास्टर भी खुश हो जाएंगे अगर अच्छे गाने बजाएंगे तो। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शैलेश। स्कोर नाउ 13 पर नन। आगे करके इनको ड्राइव किया खूबसूरती के साथ। स्ट्रोक तो बहुत बढ़िया था, नौका पर खिलाड़ी बहुत बढ़िया हुई है। अब उनको पता था हाथ से तो रोकने वाले नहीं है। आणि काही मुलं त्या ठिकाणी आपण बघू शकता व्हाईट टी शर्ट मध्ये आहेत, त्यांचं इंजिन पण गरम झालंय। त्यांची गाडी सध्या 4थ्या गियरवरती है। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 14 रन स्कोर बोर्ड पर है। ये दोनों बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज बीच मैदान पर है, शुभम लोखंडे और दूसरी तरफ आप देख सकते हैं घनश्याम शिंदे और अनुभवी खिलाड़ी, तजुर्बेदार खिलाड़ी गेंदबाजी कर रहे हैं। ये आपके स्क्रीन पर है मिस्टर शैलेश। क्या वो वाव फैक्टर आएगा, वो देखने वाली बात है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज लोखंडे, दोनों पर थोड़ी सी चर्चा कर रहे हैं। अचित निकम और स्क्वायर लेग पर अंपायर हैं संदीप आचार्य सैंडी। क्या बात है। और क्रिकेट, अंडर आर्म क्रिकेट में हमेशा इन्होंने जलवा दिखाया। वो सैंडी इस वक्त स्क्वायर लेग अंपायर। ओहो हो, सचिन तेंदुलकर वो पैडल शिप बहुत अच्छा खेलते थे। वो उनकी जो गेंद है ना फाइनली की तरफ जाती थी, वो थोड़ी स्क्वायर लेग की तरफ आई। सचिन तेंदुलकर ये पसंदीदा स्ट्रोक। हमारे मैनेजमेंट गुरु केतन साहब यहाँ मौजूद है लेफ्ट साइड की तरफ। बहुत ही शानदार आयोजन। स्कोर की बात करें तो रन संख्या 15 रन, 15 ऑन द बोर्ड। स्ट्राइकर पर शुभम लोखंडे, दर्शक काफी संख्या में मौजूद हैं। कलाई का अच्छा इस्तेमाल कलात्मक क्रिकेट मैदान के अंदर। और भारतीय टीम के लिए मोहम्मद अजहरुद्दीन, गाडी नंबर 2361 कोणाचे लगेच तिकडून साईडला काढा मित्रांनो प्लीज। टोईंग मॅन आणि तिकडच्या आपल्या लोकांना, आपल्यामुळे आपल्या स्थानिक लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या प्लीज। थँक्यू। ये इशारा भी देखे। अजीत निकम, ये अतरंगी है जिस तरह से अजीत निकम सतरंगी अतरंगी। ओ फाइन खेला इस बार, फाइन लांस। और शुभम लोखंडे अपना क्लास दिखाते हुए बहुत बड़ा नाम किया अजीत निकम ने अंडर आर्म क्रिकेट में। पूरे महाराष्ट्र में चर्चा। आवाज, क्या बात है। 17 इस ओवर के अगली गेंदबाजी कर रहे गेंदबाज शैलेश, राउंड विकेट। बल्लेबाज शुभम लोखंडे इस वक्त स्ट्राइकर इन पर। और बल्लेबाज कहां खड़े? 5वें स्टंप के ऊपर आगे कर हमला करना चाह रहे थे, लेकिन शैलेश भाई ने बीच मैदान पर फुटबॉल खेला है। जरूरत है क्योंकि झुकने के लिए समय नहीं था। 2 ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर 18 ऑन द बोर्ड। और अब गाडी की तरफ जाएंगे, उससे पहले थोड़ा रुकिए मित्रांनो। तुम्ही या रेलिंगवरती जे हात ठेवलेत ना, तो त्या रेलिंगला तुमचा भार सहन होत नाहीये। थोड़ा हात 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 मागे घ्या प्लीज प्लीज प्लीज, रिक्वेस्ट है। डीजे मास्टर आता या।
₹500 पारितोषिक आहे. चौकार टणकावला तर 2000 पारितोषिक है. और फिलहाल वो 14 पर खेल रहे, और एक इनाम आएगा. 15 रन बनाएंगे तो बल्ला भी आ सकता है. हमारे काबिल दोस्त मिस्टर मैगी, जिनकी तरफ से एक बल्ला मिलेगा आपको. और इसी के साथ शुभ लोखंडे के लिए वो बल्ला मिलने वाला है. 15 रन पूरे किए उन्होंने. बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. जोरदार टाळ्यांचा गजर शुभम साठी. शुभम एक्सीलेंट बैटिंग, डोमिनेट कर रहे हैं. गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन. अरुण सबसे अनुभवी खिलाड़ी ये भी है. आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन अरुण मैनफ्रॉम कुर्ला इन्होंने शुभम का विकेट लिया. विकेट गिरता हुआ मधुर से गीत बजता. तीसरा ओवर. ये दर्शक देखें, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने, ये टूर्नामेंट सुपरहिट करने के लिए आपका भी बहुत बड़ा योगदान है. बघा, चित्रपट आहे, चित्रपट मराठी असो हिंदी, शुक्रवारी रिलीज होतो आणि रॅबो त्यानंतर तो सुपरहिट होतो. पण लोटे चषकाचा चित्रपट आजच इथे रिलीज होणार आणि आजच सुपरहिट होणार. हा सुपर डुपर पिक्चर आहे. काल पण आपण बघितलं, जबरदस्त आयोजन होतं. अर्थात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. आज सातत्यानं आमचा अनुज सांगतोय, त्या गाड्या बाहेर आहेत त्या काढा, गाड्या बाहेर आहेत त्या काढा. म्हणजे गाड्या लावायला जागा नाहीये, माणसं उभं राहायला जागा नाहीये, मुंगी शिरायला जागा नाहीये. एवढी प्रचंड गर्दी इथे आता लोटे चषकामध्ये झालेली आहे. रनसंख्या फिलहाल 19 पर 1. न्यू बैटर, नए बल्लेबाज आए हैं. अक्षय मात्रे न्यू बैटर. गेंदबाजी कर रहे गेंदबाज अरुण. सुंदर तरीके से गेंद को वो फाइन खेल दिया था. देखिए, इस मैच में वीमी खेलने की ज्यादा कोशिश नहीं, केवल 3 स्ट्रोक सीधे बल्ले से खेलने का प्रयास. लेकिन बाकी अगर देखें तो बिहाइंड द विकेट या स्क्वायर द विकेट या रत्नात्मक बल्लेबाजी इन्होंने की है. चौथा ओवर, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. स्कोर 20 पर 1. स्ट्राइकर पर बल्लेबाज अक्षय, घनश्याम शिंदे नॉन स्ट्राइकर एंड पर. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था, लेकिन ये अरुण है, इस बार बीट किया. विकेट कीपर ने अपना काम पूरा किया. बल्लेबाज अक्षय मात्रे, बैक टू द पेबल एंड गॉन. मस्त. तुमच्या बरोबर मागच्या साईडला काही मुलं बसलेले आहेत, त्यांनी ओके नाही नाही उभे असू दे, उभे असू द्या, पण पाय ठेवू नका बॅनरवरती. बॅनरवरती पाय ठेवू नका प्लीज. तुमच्याशिवाय स्पर्धा पूर्ण होणार नाहीये, आम्हाला माहिती आहे. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आणखीन एका मोठ्या दर्जाची होते. पण आपल्याला विनंती आहे, म्हणजे स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे, त्यामध्ये डिसिप्लिन पण आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळाडू देखील या ठिकाणी घेतात, व्यावसायिक खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे फक्त सहकार्य करा. तुमचा भार त्या बॅनरवरती टाकू नका. स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. यह गेंद बहुत महत्वपूर्ण है, सोने की कीमत होगी. और एक बहुत ही अच्छी गेंद. इट्स अ वाइड बॉल. बल्लेबाज आउट. से ये दर्शक देखील काफी संख्या में मौजूद है. तिथून रस्त्यावरून आतमध्ये येताना, म्हणजे तिथून आतमध्ये इथे व्यासपीठावरती येणं कठीण आहे. सध्या मागच्या दरवाजाने यावं लागतंय. तिथून येणं कठीण झालंय. शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा. हे प्रेक्षक आहेत, प्रचंड गर्दी. हो, क्या बात है. 1 टू की आवाज. स्कोर 21-3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है और गेंदबाजी करे गेंदबाज अरुण. ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है और यह गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाती हुई शानदार स्ट्रोक. रमजान, अंत भला तो सब कुछ भला, अंत भला तो सब कुछ भला. रमजान का बल्ला, माशाअल्लाह. 4 रन.
नंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत 25. टार्गेट असेल या मॅच मध्ये 25 धावांचा आव्हान असणार आहे. कोणाला कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव रंगणार आहे. प्रेक्षकांनी कुठे जायचं नाहीये, पण आता तमाम प्रेक्षक एकदा सामना सुरू होण्यापूर्वीच रणनीती बनते आहे. आमच्यावरून मयूर या ठिकाणी मायक्रोफोनवरती जॉईन होतील, त्यांचाही मधुर आवाज आपण ऐकणार आहात. 24 थँक्यू. 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अनुज देखील आमच्यावर जॉईन होणार आहेत, पण तत्पूर्वी तुमचा सगळ्यांचा एकदा आवाज, माहोल बनला पाहिजे. आपली अंबरनाथची स्पर्धा आहे, अंबरनाथचा वर्ल्ड कप आहे की नाही? वर्ल्ड कप आहे ना? आवाज येत आहे की नाही? येस, तर सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. सगळ्यांचा आवाज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर या ठिकाणी करणार आहोत आणि लगेच दुसरी इनिंग. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्राचा आवाज आला पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. थँक्यू. मयूर आमच्यावर या ठिकाणी जॉईन होत आहेत. एकदा टाळ्यांचा गजर केला पाहिजे. बघा तुमच्या टाळ्यांमध्ये किती ताकद आहे. थँक्यू. ओव्हर टू मयूर. थँक्यू सो मच. आपण टॉस करत आहोत. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे, मुंबईतील अजून एक जबरदस्त संघ त्यांच्या विरुद्ध वी यंग पॅकर माझगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आकाश गुरव इन ऍक्शन मध्ये बल्ली, गोवंडीचा एक जबरदस्त खेळाडू आणि त्या सोबतीला फाईट करेल. वी यंग पॅकर माझगाव संघ कॅप्टन आपण पाठवायचा आहे सूरज उपाध्याय. क्या बात आहे. वडाळा एका साईडला आपण पाहिलं तर गोवंडी आहे. आणि टॉस साठी या क्रीडा स्पर्धेसाठी मागील 3-4 महिने ज्यांनी मेहनत घेतली असे आमचे केतनजी लोटे, डोळ्यावर झोप आहे त्यांच्या, अगदी ही मेहनत आहे. सूरज उपाध्याय हातीन, एका साईडला आकाश गुरव बल्ली, टेल हेड. आकाश टॉस जिंकलाय, महत्वाचा असेल डिसिजन काय असेल? बॅटिंग करू. आणि आकाश हा माहोल आज खूप वर्ष तू पण या परिसरात येऊन खेळतोस, काय बोलशील क्रीडा स्पर्धेविषयी? टुर्नामेंट खूप चांगली आहे, कारण की मागच्या वर्षी खेळायला भेटली नाही, पण यावर्षी आलोय तर खूप म्हणजे चांगली टुर्नामेंट वाटते आणि खूप मोठी टुर्नामेंट आहे, तर चांगला परफॉर्मन्स करायला बघू. आकाश, अजून एक प्रश्न असेल, कारण की तू अंबरनाथ करांना खूप वर्ष पाहिलंय, मग अगदी तू कमी वयात क्रिकेट खेळलास, परंतु अंबरनाथची बॉलिंगच्या ऍक्शन विषयी तुझ्याकडून ऐकेल, कारण की तू त्यांना खूप चांगला फेस केलास. मग रत्नागिरीत, मालवण पण त्यांच्या बॉलिंग विषयी जरूर ऐकेल. खूप वेगळी ॲक्शन आहे, पण ती मेहनत आहे खूप, कारण की तशी बॉलिंग टाकणं खूप डिफिकल्ट आहे, पण ती लोक टाकतात तर त्यांना हॅट्स ऑफ आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. सूरज उपाध्याय आहेत, वडाळ्याचा एक जबरदस्त खेळाडू हाती. सूरज, काय बोलशील? आज खूप चांगलं क्रिकेट, तू पण त्याच ऍक्शननी बॉलिंग पण केली आहेस, पण लोटे जशा खेळत असताना कशा प्रकारे टीम उतरली आहे? आहे तीच टीम आमची आणि मी पहिल्यांदा आलो इकडे. खूप मजा वाटते बघून, असा माहोल बघून खूप भारी वाटते, एकदम गजबजलंय. अजून एक प्रश्न असेल की त्या ऍक्शनचा तुझा आवडता बॉलर कोण आहे? जेव्हा तू पूर्वी क्रिकेट बघायचं, मग जी स्टार कास्ट यायची अंबरनाथची, तर जरूर ऐकेल. जसं आता बल्ली बोलला की अंबरनाथ ॲक्शन खूप डिफिकल्ट आहे, खरंच डिफिकल्ट आहे, आणि इथे जे बॉलिंग ओळख मला असं वाटतं अंबरनाथमुळेच त्यांना नाव आहे आणि त्यांच्यामुळेच सगळे मुलं शिकलेत अंबरनाथची स्टाईल. आणि तुझा आवडता बॉलर कोण आहे जो अंबरनाथ ऍक्शनचा? मी सगळ्यात सर्वप्रथम बघितलेलं भूषणला आमच्या इकडे, आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना नावाने ओळखायला लागलो, बघितलं त्यांना बघूनच, डीपी या लोकांना बघूनच मी मोठा झालोय. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत मित्रांनो. कुठेही जाऊ नका, जबरदस्त मॅच आहे. एका साईडला आकाश गुरव, एका साईडला सूरज उपाध्याय, एका साईडला वी यंग पॅकर माझगाव आहे, एका साईडला अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे आहे. जशी दुसरी मॅच पण सुरुवात आहे, परंतु दुसरा डाव पण सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मयूरजी भोईर जॉईन होतील. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सागर सर. त्या अगोदर आपण लकी विनर देखील आपण काढणार आहोत, तर आपल्याकडे ब्रेक आहे, तोपर्यंत आपण लकी विनरचं कोण आहे भाग्यवान, राहुल सिन्हा सरांना मी रिक्वेस्ट करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण लकी विनर देखील अनाउन्स करूयात. कोण आहे भाग्यवान? नंबर आहे 0405. नंबर देखील जबरदस्त आहे. 0405. 0405. आदित्य पात्र आहे तर 0405.
भाग्यवान आजच्या दिवसातील प्रेक्षक वेलकम मित्रा, स्वागत आहे. फार सुंदर शिवरायांची घोषणा प्रशांत सरांनी दिली, कारण की शिवबा लढला म्हणूनच महाराष्ट्र घडला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या बगीच्यातले सर्वात सुंदर पुष्प आज मात्र अंबरनाथ तालुका खुंटवली गावाच्या जमिनीवरती लोटे चषकामध्ये आपल्या पुष्पाचा सुगंध पसरवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. चेस करत असताना पहिला बॉल हलक्या हाताने प्लेस केला. एक धावेतून मात्र पहिल्याच बॉलवरती केवायसी अप्रूव्ह झाली आहे. ज्याप्रमाणे सूरजने उल्लेख केला की अंबरनाथ शैली अर्थातच चक्री पद्धतीची गोलंदाजी बदलापूर अंबरनाथ मध्ये जर आपण पाहिलं, क्रिकेटचे चाहते एक घर सोडून नेहमी आपल्याला दुसऱ्या घरामध्ये चक्री पद्धतीचा गोलंदाज पाहायला मिळतो. बॉटबॅटचा वापर, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाले. पुढच्या बॉलवरती धाव घेणं थोडंसं कठीण जातं. पहा, एक धाव घेणं कठीण होत आहे, त्यामुळे प्रत्येक धावेला महत्व आहे. मगाशीच उल्लेख केला की महाराष्ट्रातील बगीच्यातील सुंदर पुष्प आज खुंटवली गावामध्ये लोटे चषकामध्ये आपल्या खेळाचा सुगंध पसरवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका आता देखील चांगला आहे. एक धावेतून मात्र मिळेल. पहिल्या 3 बॉलमध्ये 101 डायल केलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्रोसेस समजली आहे की आपल्याला या मैदानावरती धावा कशा बनवायच्यात, आणि प्रोसेस समजल्यानंतर धावाही तशाच डिस्बर्स केल्या जातात, स्ट्रोक तसे जनरेट केले जात आहेत. पाचवा बॉल वेगायचा तर परमेश्वर हवी आहे. पहिले शिट्टी वाजणार, नंतर आवाज येणार. हलक्या हाताने पुन्हा एकदा एक धाव, आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. क्या बात है, ऑडियन्सचा सपोर्टही मिळतो. क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटमध्ये असा रिॲक्शन आपल्याला मिळत असल्यानंतर कलाकाराला देखील तितकीच ताकद मिळते. एक धावेतून पुन्हा एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. खऱ्या अर्थाने लोटे चषकामध्ये कलाकारांना पूर्णपणे प्लॅटफॉर्म चांगला मिळाला. त्यांना तितकीच चांगली संधी दिली जाते, त्यांना तितकंच चांगलं बक्षीसही दिलं जातं. कलाकारांच्या पदाची खऱ्या अर्थाने त्यांना पदवी अंबरनाथ मध्ये लोटे चषकामध्ये दिली जाते. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 5. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा आपण करतोय चेस, आणि धावा चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतो ओमकार मालाड संघ. सुरुवातीला ज्या घडामोडी घडल्या, सुरुवातीला जी तार छेडली गेली, आता मात्र दुसऱ्या डावामध्ये त्याच तारेला पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न ओमकार मालाड संघ करतो. पण तार जोडायची आहे, पॉवर सुरू आहे. तार जोडत असताना जर एखादा चुकीचा स्पर्श झाला तर झटका लागेल. तारेला छेडणं तितकंच कठीण आहे, धोकादायक आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये धोका तर घ्यावा लागेल. धोका घेतल्यानंतरच मौका मिळेल. गोलंदाज सॅम्युअल तयार. मोटिवेशन मात्र आता या डावामध्ये आपलं स्वरूप आणण्यासाठी पहिलं धाव तर घेतली, पहिली धाव तर घेतली. खातं खुललंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा बॉटम हँडचा सुंदर वापर. हलक्या हाताने डिफेन्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फार सुंदर खेळ पाहायला मिळतो. सेन्सिबल खेळ, कलात्मक फटके.
पहा गुडघा बेंड केला, त्यानंतर आपण पाहतो बॅटचा चेहरा ओपन करत असताना एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागलात. अगदी जसा चेंडू गोलंदाज फेकतोय तसंच उत्तर दिलं जात आहे. गोलंदाजाला दर्पण दाखवलं जात आहे, आरसा दाखवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. 2 कलाकार एका मंचावरती जेव्हा येते, जी जुगलबंदी जमते, जी गझल पाहायला मिळते, ती गझलच आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये खुंटवली गावामध्ये या लोटे चषकाच्या पावन भूमीवरती या पावन मंदिरात हे खेळाडू सध्या तरी इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. स्कोरबोर्ड वरती 8 धावा लागल्यात. अगदी शांतपणे धावफलक पुढे चाललंय योग्य दिशेने प्रवास करण्यासाठी. प्रत्येक बॉल वरती थोडासा हॉल्ट घेतला जातो. आता मात्र पंचांशी थोडी चर्चा केली, कारण की इतक्या प्रेक्षकांच्या आवाजामध्ये कोणाशी ना कोणाशी चर्चा करणं खेळाडूंना गरजेचं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. सहजतेने एक एक धावा जमवल्या जात आहेत. प्रेक्षकांचा आवाज मैदानामध्ये गुंजतोय, खेळाडू त्यामध्ये प्रयत्न करतो. प्रेशर मध्ये खेळायचं असेल तर इतक्या प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी खेळाडू तयार. शिटी पुन्हा एकदा वाजली आहे. स्टेप आउट ऑन ड्राईव्हचा फटका, बल्ला शॉट, बॉल सरळ सीमा पार, बाउंड्री लाईनला क्रॅक करत असताना कोड डी कोड केलाय. बॉल सीमा पार जातोय. डावा फोर, चौकार. फलंदाज दिवेशने. वन टू गो. अगदी ज्याप्रमाणे ती जत्रेतली बाहुली फिरते ना, ती डॉल फिरते ना, त्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहतात आणि पूर्ण वरचा पार्ट, बॉडीचा पार्ट फिरवतात. म्हटलं आता अशी शैली कॉपी करणं थोडंसं कठीण आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. धावांची जमाव सुरू आहे. फटका मागचा जबरदस्त होता आणि मागच्या फटक्याने आत्मविश्वास दिला दिवेशला. बघूयात पुढचा बॉल वरती कशा प्रकारे खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सॅम्युअल. 4 सिंगल नंतर पुढच्या बॉल वरती चौकार आला. आता मात्र लाईन चेक करावी लागेल. एका धावेचा प्रयत्न केला जातो आणि एक धाव इथून मात्र मिळेल देखील. फ्रस्ट्रेशन. व्हाईट +1. अजितचं फ्रस्ट्रेशन आपण स्क्रीन वरती पाहतो. वॉलेट देखील अशा सिच्युएशनला या चुका टाळाव्या लागतील. सॅम्युअलच्या स्टँडर्डला ही गोलंदाजी सूट होत नाहीये. अव्वल दर्जाचा गोलंदाज आणि या मोठ्या मंचावरती, मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चूक करतोय आणि त्यामुळेच अजित थोडासा फ्रस्ट्रेटही होतोय. फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसलं. स्टेप आउट ऑफ पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. वन मोर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सॅम्युअलच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा दिवेशचा आघात. धावा 4 मिळतात. देवेश आणि सुरेशचा खेळ सुंदर पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण थोडंसं इझी पाहायला मिळत आहे. धाव पुस्तिकेवरती धावा थोड्याशा इझी पाहायला मिळतात, पण 12 मध्ये 7 अजून करायच्या आहेत. या 7 धावा बनवण्यासाठी देखील तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील. पण मागच्या ओव्हर मधील 2 चौकार या मॅचचे पूर्णपणे परिस्थिती बदलली आहे.
गोल्डन हँड्स पाहायला मिळाले सुरेश आणि दिवेशचे. आणि सेवा सेवा कोणती जोडी चमकते ना, ऑपोजिशनला ऑटोमॅटिक घाम फुटतो. हो, आता मात्र आताचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बाउन्स मिळाला, टप्पा पडला, त्यानंतर फलंदाजाने रिॲक्ट केलं नाही, त्यामुळे आताचा येतो डॉट बॉल. डेलिब्रेट उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. 11 चेंडू 7. आता मात्र लाईन चेक करावे लागेल. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा. कालच्या दिवसामध्ये मनीष सर 12 चेंडूमध्ये 6 धावा ऑलमोस्ट डिफेंड करण्यापर्यंत आली होती मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच गेली होती. आता मात्र समीकरण तसंच पाहायला मिळतं. 12 चेंडू 7. आता मात्र आलं 11 चेंडू 6 वरती. ओ, आताचा बॉल देखील राईज अँड सरप्राईज. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मागच्या ओव्हरमध्ये काय घडलं, ओव्हरमध्ये आपण काय करू शकतो, हे इथं मात्र गोलंदाज दाखवतो. कारण की गेलेली वेळ परत येत नाही, पण येणारी वेळ अजून गेलेली नाही. त्या वेळेसाठी संघर्ष सुरू आहे. लोटे चषकासाठी संघर्ष सुरू आहे. मेहनत करावी लागेल. हिऱ्याला देखील चमकण्यासाठी घाव झेलावे लागतात. 10 चेंडू 6 धाव्यांची गरज. व आता मात्र लाईन पाहावी लागेल. सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉलचा. एक धावेतून मात्र मिळेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. 10 बॉल 5. पण बॉक्स क्रिकेटचं हे फॉर्मॅट 10 बॉल 5 देखील मी म्हणेन मॅच अजूनही 60-40 आहे. ओ, आताचा बॉल पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. फार सुंदर म्हणे की ज्याने मात्र मूर्तीमध्ये देव पाहिला त्याला दगड कधी दिसत नाही, आणि ज्याने मात्र दगड पाहिला त्याला देव कधी दिसत नाही. ज्याने खेळामध्ये ऑपॉर्च्युनिटी पाहिली त्याला कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम्स कधी दिसत नाही, आणि ज्याने खेळामध्ये कॉम्पिटिशन्स आणि प्रॉब्लेम पाहिले त्याला ऑपॉर्च्युनिटी कधी दिसत नाही. ही ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. 9 बॉल 5 इथून मात्र करायच्यात. संधी मिळाली गोलंदाजाला, संधी मिळाली फलंदाजाला. ओ, ड्राईव्हचा फटका, झेलचा चान्स होता, पण धाव मिळाली एक. अजित कडून हा झेल सुटलाय. चान्सही मिळाला नाहीये. शिट्टी पुन्हा एकदा वाजली आहे, पण कोण कोणाचा धूर काढेल. ओ, लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. व्हाईट +1. मॅच आता मात्र एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट +1. एक्स्ट्रास धावा, एक्स्ट्रा. या एक्स्ट्रास वरती रोख लावणं फार गरजेचं होतं, आणि आपण ती रिॲक्शन पाहतोय देखील स्क्रीनवरती. ही मॅच किती महत्वाची होती, ही स्पर्धा किती महत्वाची आहे, हे स्पष्ट शुभमच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशननी स्पष्ट केलंय. पण 8 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. आताचा बॉल सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडला, त्यामध्ये यष्टीरक्षण चांगलं झालंय. डॉट बॉल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. लीडिंग एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. रणांची बराबरी झाली आहे, पण जिंकण्यासाठी अजूनही 1 धाव इथून मात्र बनवायची आहे. 6 चेंडू 1 धाव. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शुभम येतो. जेव्हा जेव्हा घरावरती मोठी संकटे येतात तेव्हा मात्र आपण घरच्या मोठ्यांकडे धावतो. मोठ्यांचा आशीर्वाद, मोठ्यांचा सल्ला. पण कमी काळामध्ये अंडरम क्रिकेटचा चांगला अनुभव घेतलाय शुभम लोखंडेने, आणि लोखंडेला आता मात्र इथून मात्र मॅच जिंकवायचे. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम ओमकार मालाड संघाने. अभिनंदन टीम. पहिला सामना जवळजवळ शेवटच्या क्षणाला श्वास रोखून जिंकला, पण पुढच्या मॅच मध्ये आपल्या खेळाचा परिचय देत असताना एका भल्या मोठ्या संघाला दणक्यात पराभव केलाय ओमकार मालाड संघाने. अभिनंदन टीम.
कूलर देत आहोत. काय नाव मित्रा तुझं? सतीश. सतीश, कसं वाटतंय कूलर भेटलाय आणि लोटे चषक तू आज बघत होतास परंतु तुला आज इकडे कूलर मिळतोय? खूप चांगलं वाटतोय. भगवान दादा आपले खूप चांगला माणूस आहे. त्यांच्या आधारनी आपल्याला कूलर भेटलाय म्हणून खूप खूप त्यांचे आभार मानतो. क्या बात आहे. भाऊ असा बोलला की कॉमेंट्री करतोय. त्यानंतर वळूयात प्लेअर ऑफ द मॅच कडे. मयूर सर, प्लेअर ऑफ द मॅच. प्रेक्षकांनी जसा खेळ पाहिला वरून मैदानाचा आतमध्ये चमकला अरुण, तोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हा, कारण की टीम मध्ये आहे आज एकच अरुण, दुसरा अरुण आणि शुभम लोखंडे आपलं पण पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. अरुण यादव कुर्ल्याचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याने दाखवलं करून नाव आहे अरुण. जबरदस्त क्रिकेट खेळत असताना अरुण यादव. सो अरुणला आपण हे प्लेअर ऑफ द मॅच सचिनजी लोटे यांच्या माध्यमातून आपण हे पुरस्कार देत आहोत. अरुण वेल प्लेड, जबरदस्त बॉलिंग केली अरुणने. एक जबरदस्त खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा ओंकार मला टीम संकटामध्ये राहिले मी अरुणला चांगली बॉलिंग करताना पाहिलंय. अनेक क्रीडा स्पर्धामध्ये अंडरआर्म ओपन, बॉक्स, टर्फ. अरुण दो शब्द अरुण दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में विदाउट एंट्री फी न लेता ये टूर्नामेंट इतना बड़ा है. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है. मैं पहली बार मतलब फर्स्ट टाइम हम लोगों ने एंट्री किया है. खेलने अच्छा लगा और मैनेजमेंट भी बहुत अच्छा है. क्या बात है. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. शुभम लोखंडे आपण पण यायचंय. शुभम आपलाच देखील तुम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ती बॅट. तुम्ही या घेऊन जा बॅट प्लीज. शुभम लोखंडे, या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू जो त्याचे वैयक्तिक 15 धावा कंप्लीट करेल, शेलार सर त्याला बॅटही आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्या. त्याला चांदीचा कॉईनही आहे. प्रत्येक बॉलरनी जर विकेटला हिट केला तर मात्र तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर हॅट्रिक घेतली आपण, 3 बॉल 3 चौकार लगावले तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हो वा. सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय गणेशजी पालीवाल साहेबांचं इथे नुकतंच आगमन होतोय या स्पर्धेमध्ये. अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2026 मध्ये गणेशजी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. गणेशजी पालीवाल साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या मुख्य व्यासपीठावरती आदराने यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. आपली स्पर्धा घरची स्पर्धा आणि नक्कीच अगदी आपण जर पाहिलं भगवानजी लोटे साहेब यांचे जवळचे मित्र आहेत आणि इथे नक्कीच नुकतंच ज्यांचं आगमन होतोय गणेशजी पालीवाल साहेब आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्यांचे संपूर्ण आपण पाहतोय मित्र परिवार देखील इथे उपस्थित झाला. त्या सर्वांचं पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जर आपण बघितलं तर दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आलेले नाहीयेत, 12th मॅन आलेले नाहीयेत. येस, टीम हर्डल झाल्यानंतर त्वरित एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. संदीपजी लोटे साहेब, मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या आपण मुख्य व्यासपीठावरती विनंती करेन की पाहुणे मंडळी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत.